नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खर तर उशीर झालाय. उशीर एवढ्यासाठी की 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, कामगार दिन होऊन गेलेला आहे. आणि मला एक गोष्ट उशिरा लक्षात आली, पण म्हटलं ती वेळ किंवा तो मुहूर्त हुकला असला तरी हातचा जाऊ द्यायचा नाही. आणि म्हणून मी आजचा व्हिडिओ करतोय की 4 वर्षापूर्वी दिलेला शब्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळलेला आहे. अर्थात 4 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री नव्हते. इव्हन ते सत्तेत सुद्धा नव्हते, ते विरोधी पक्षात होते. आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्यांना जितकं हिणवण्याचा प्रयत्न तमाम पुरोगामी, सेक्युलर, पत्रकार, राजकारणी आणि महाविकास आघाडीचे समर्थक असलेला प्रत्येक जण करत होता. आणि कशासाठी डिवचलं आणि हिणवलं जात होतं देवेंद्र फडणवीसांना, तर त्यांनी 2019च्या निवडणुकी महायुती म्हणून जिंकून दाखवल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली 2019च्या विधानसभा निवडणुका महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रित लढवल्या होत्या. आणि त्यांना स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर जे राज्यपालांकडे जाऊन सत्तेसाठी दावा करायचा असतो, त्यांच्या बरोबर जायला किंवा त्यांचा जो काही निरोप असेल तो घ्यायला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी साफ नकार दिला होता. 20-25 वेळेला फोन करून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा फोन उचललेला नव्हता. आणि नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अगदी छाती ठोकून, छाती फुगून उद्धव ठाकरे म्हणाले होते, हो त्यांचे फोन आले पण मी घेतले नाहीत. आणि ज्याने स्पष्ट बहुमत म्हणून निवडणुका जिंकल्या, राज्य विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला निवडून आणलं. 105 पेक्षा अधिक आमदार त्यांना मिळाले होते. पण अशा नेत्याला त्याच्या तोंडचा सत्तेचा घास काढून घेऊन हिणवलं जात होतं. 2019 पासून 2022 पर्यंत. आणि त्यांनी निमूटपणे सहन केलं. कुठच्याही मुरलेल्या आणि मुरब्बी राजकारण्याची ही सगळ्यात मोठी ओळख असते की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपला संयम ढळू न देणं, बेताल न होणं, ही कुठच्याही हुशार राजकारणी नेत्याची खरी ओळख असते. आणि या जवळजवळ 2.5 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही नवी ओळख आपली महाराष्ट्राला करून दिली. 2014 मध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला म्हणून ते मुख्यमंत्री झाले होते. आणि कसलाही पूर्वानुभव गाठीशी नसताना मुख्यमंत्री झालेला हा नेता 5 वर्षानंतर जनतेचा परत जनादेश मिळवतो, युतीला बहुमत मिळवतो, युती करण्यासाठी पुढाकार घेतो, आपल्या राष्ट्रीय नेत्यांची दुमत व्यक्त करून सुद्धा उद्धव ठाकरेंना सोबत घेतो. त्यालाच उद्धव ठाकरेंनी दगा दिला होता आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंना चिथावणी देण्यात शरद पवार आघाडीवर होते. अशा देवेंद्र फडणवीसांना अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणून सुप्रियाताई हिणवत होत्या. त्या देवेंद्र फडणवीसांनी 1 मिनिटही आपला संयम सोडला नाही. जितकं मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं, तेवढंच विरोधी नेता म्हणून सुद्धा एक जबाबदारीने काम केलं. करोना काळ होता, अशा वेळेला मुख्यमंत्री घरात दडी मारून बसले असताना विरोधी नेता असूनही देवेंद्र फडणवीस खेडोपाडी फिरत होते, सामान्य लोकांना भेटत होते, पीडितांना भेटत होते, रुग्णांना भेटत होते. त्यांना कोरोनाची बाधा झाली तर सरकारी इस्पितळात त्यांनी उपचार घेतले होते. ही उत्तम नेत्याची ओळख असते. अशा माणसाने
4 वर्षापूर्वी म्हणजे 1 मे 2022 रोजी मुंबईमध्ये महाराष्ट्र दिनाचा पक्षातर्फे जो मेळावा भरवण्यात आला होता, त्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला एक शब्द दिला होता. आणि फक्त महाराष्ट्राच्या जनतेला नाही, विरोधी पक्षांना सुद्धा, आपल्या कट्टर विरोधकांना, प्रतिस्पर्धी पक्षांना सुद्धा फडणवीसांनी एक शब्द दिला होता आणि पुढल्या 4 वर्षामध्ये तो शब्द इतका तंतोतंत पाळला की पुढल्या 2 महिन्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात उन्मत्त झालेलं महाविकास आघाडीचं सरकार लोळवलं. फक्त 2 महिन्यामध्ये, मोजून 60 दिवसामध्ये 1 मेला त्यांची ती सभा झाली होती आणि 30 जूनला उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. उद्धव ठाकरे यांच्या हातून त्यांचा वडिलार्जित पक्ष सुद्धा गेला, निवडणूक चिन्ह गेलं, पक्षाचं नाव गेलं. आणि ज्या सुप्रियाताई फडणवीसांना अकेला देवेंद्र म्हणून हिणवत होता, आज त्याच देवेंद्र फडणवीसाच्या कृपेमुळे सुप्रियाताईंचे पिताश्री राज्यसभेत खासदार म्हणून बसलेले आहेत. पवारांना उमेदवारी दिली तर राज्यसभेचा उमेदवार अधिकचा टाकणार नाही, ही अट देवेंद्र फडणवीसांनी घातली, म्हणून ती महाविकास आघाडीला मानावी लागली. आणि 10 आमदारात गाठीशी असतानाही शरद पवार राज्यसभेत पोहोचलेत. आणि दुसरीकडे सुप्रियाताई परत बारामतीमध्ये पवारांच्या विरुद्ध निवडणूक लढवणार नाहीत, इथपर्यंत घसरगुंडी होऊन खाली आलेले. फडणवीस अकेला नसतो. जो माणूस जनतेचा विश्वास संपादन करतो त्याला कसरती करून आणि कारस्थानं करून सत्ता बळकावण्याची गरज नसते. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातला शिवसेना हा पक्ष 40 आमदार बाजूला काढून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही, पक्षाने आदेश दिला तर उपमुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदी बसवलं. आपण जनतेला दिलेला शब्द आहे. काय शब्द दिला होता? इतका वेळ मी बोलतोय तर 1 मे 2022 रोजी देवेंद्र फडणवीसांनी मुंबईच्या सोमय्या ग्राउंडवरून मराठी जनतेला काय शब्द दिला होता? त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना बजावलं होतं की तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी बजावलं होतं. आणि मी परत परत सांगत राहिलो की या वाक्याचा आणखीन एक भाग आहे, तो देवेंद्र फडणवीसांनी ओठावर आणला नाही. उद्धव ठाकरे तुम्ही म्हणजे शिवसेना सुद्धा नाही. आणि आज उद्धव ठाकरे यांची अवस्था काय आहे बघा. एक विधान परिषदेचा आमदार निवडून आणण्यासाठी त्यांना काँग्रेसच्या नागदुऱ्या काढायला लागतात, राष्ट्रवादी समोर पायघड्या घालाव्या लागतात, एक विधान परिषदेचा आमदार निवडून आणण्यासाठी. याला शब्द पाळणं म्हणतात की तुम्ही म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना नाही. हे लिगली आणि मतदानातून देवेंद्र फडणवीसांनी सिद्ध करून दाखवलं बरोबर 4 वर्षामध्ये. 1 मे 2022, 1 मे 2026. काय गरज होती उद्धव ठाकरेंना हे सगळं करण्याची? शब्द पाळला. मी एवढ्यासाठी सांगतोय की आज उद्धव ठाकरे ना मुख्यमंत्री आहेत, ना शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. कारण शिवसेना हा पक्ष आता एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे, लिगली गेलेला आहे, कायदेशीररित्या गेलेला आहे, नामो निशाणा सकट गेलेला आहे. आणि उद्धव ठाकरे ही शिवसेनेचे पक्षप्रमुख सुद्धा उरलेले नाही. काल परवा 2-3 महिन्यापूर्वी ज्या महापालिकांच्या निवडणुका झाल्या
त्यामध्ये ठाकरे ब्रँड म्हणून मीडियामधून कितीही डंका पिटला गेला तरी उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँड नाही याची ग्वाही मुंबईच्याही मतदाराकडून दिली गेली. शेवटचा प्रयास म्हणून उद्धव ठाकरेंनी तब्बल 20 वर्षानंतर आपल्या चुलत भावाबरोबर तडजोडी केल्या. जो चुलत भाऊ शिवसेनेमध्ये भाऊबंदकी माजली आणि आपल्यावर पक्षांतर्गत अन्याय होतो म्हणून सख्खा चुलत भाऊ जो उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेतून बाहेर पडला होता आणि ज्याने स्वतःचा एक नवीन पक्ष सुरू केला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी मुंबई आणि इतरत्र महापालिका निवडणुका लढवल्या तरीही त्यांना मुंबईचा महापौर पण बसवता आला नाही. मराठी अस्मिता, ठाकरे ब्रँड हे गुळगुळीत झालेले शब्द परत परत घासून जादूचा दिवा पेटलाच नाही. किती दुर्दशा झाली आणि लपलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कारस्थानी तुम्ही बनवलंच आहे तर आता कारस्थानाची विषारी फळं भोगा म्हणून उद्धव ठाकरेंना अक्षरशः राजकारणातून रस्त्यावर आणलेले. अर्थात रस्त्यावर येणं हा उद्धव ठाकरे यांचा व्यक्तिगत स्वभाव नाही. आंदोलन इतरांनी करावी, मी कपडे सांभाळतो. मुख्यमंत्री पदाची वेळ आली की मी शिवसैनिक होतो, ही भूमिका असलेले उद्धव ठाकरे आज राजकारणातून जवळपास उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि 1 मे 2022 ला जे शब्द फडणवीसांनी उच्चारले की तुम्ही म्हणजे मुंबई नाही, हे मुंबईच्या महापौरपदी भाजपचा महापौर बसवून देवेंद्र फडणवीसांनी सिद्ध केलं. एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकृत शिवसेना येईल या प्रकारचं राजकारणाने डावपेच खेळून उद्धव ठाकरेंना त्यांच्या वडिलांची पक्षातून सुद्धा उपरा करून टाकली. याला म्हणतात शब्द पाळणं. आणि हे सगळं करताना उद्धव ठाकरेंना पुढे करून किंवा उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे काय डावपेच बारामतीचे काका खेळत होते त्यांना सुद्धा अशा अवस्थेत आणून ठेवले की त्यांना राज्यसभेत जाण्यासाठी त्याच देवेंद्रच्या कृपेवर अवलंबून राहावं लागतंय. पवारांना जायचं होतं की नाही माहित नाही, पण ज्या अर्थी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि ते राज्यसभेत बिनविरोध गेले त्याचं सगळ्यात मोठं कारण ती निवडणूक बिनविरोध करायची असेल तर शरद पवारांना महाविकास आघाडीने उमेदवार करावं ही अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घातलेली होती. एक मुख्यमंत्री पद फडणवीसांच्या हक्काचा घास होता. तो घास त्यांच्या तोंडातून काढून घेताना पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जे काय पापकर्म केलं होतं त्याची परतफेड अवघ्या 4 वर्षात झालेली आहे आणि ती सामान्य मराठी जनतेच्या मदतीने झालेली आहे, मराठी मतदाराच्या मदतीने झालेली आहे. एक प्रकारे 1 मे 2022 ला देवेंद्र फडणवीसांनी निराश झालेल्या मराठी मतदाराला ज्याचा जनादेश उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी थैथया वाचून पायदळी तुडवला होता त्यांना मी धडा शिकवीन असंच 1 मे 2022 ला सोमय्या ग्राउंडवर देवेंद्र फडणवीस यांनी मराठी जनतेला शब्द दिला होता की ज्या 2 नेत्यांनी आणि ज्या 2 पक्षांनी मराठी मतदाराचा जनादेश युतीचं सरकार हवं हा जनादेश पायदळी तोडून महाविकास आघाडी निर्माण केली आणि मतदाराला महायुतीच्या सरकारपासून वंचित ठेवलं, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा एक प्रकारे शब्द फडणवीसांनी 1 मे 2022 रोजी मराठी जनतेला दिला होता आणि आज 4 वर्ष पूर्ण होताना तो शब्द 100% पाळलेला आहे. कारण उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिल्लक उरलेला नाही त्यांच्याकडे
शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्याकडे राहिलेला नाही आणि राज्यसभेत जाण्यासाठी शरद पवारांना देवाची कृपा आवश्यक झालेली आहे. एक विधान परिषदेचा आमदार निवडून आणायचा तर उद्धव ठाकरेंना काँग्रेस, राष्ट्रवादी इतरांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतायत. हे सगळं 4 वर्षात झालं. 4 वर्षात झालं. मुद्दा तो असतो मित्र. हे सगळं करायची गरज नव्हती आणि झालं नसतं तर आजही अखंड शिवसेना ही अधिक ताकदीने महाराष्ट्रात उभी राहताना दिसली असते. राष्ट्रवादीचं मला माहित नाही, पण माणूस जेव्हा बोलतो, प्रामुख्याने नेता किंवा मोठी माणसं बोलतात, तेव्हा त्यांच्या बोललेल्या शब्दांचे अर्थ ओळखून ते पुढे किती खरे होतात हे तपासणं आवश्यक असतं. आणि म्हणून मला असं वाटलं की 1 मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात बच्चू कडू यांचा पक्ष विलीन झालाय, तेव्हा शिवसेना देवेंद्र फडणवीसांनी दुबळी केली असं बिलकुल म्हणता येणार नाही. उलट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दिवसेदिवस खंगत चाललेल्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्यासारखा गुणवान आणि कुशल नेता देवेंद्र फडणवीसांनी मिळवून दिला असं म्हटलं पाहिजे. दिलेला शब्द पाळणं म्हणजे काय याचा हा अर्थ होतो. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.